तर नमस्कार मंडळी, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी आज रूममध्ये बसून व्हिडिओ करते कारण काहीतरी दाखवायचं आहे मला तुम्हाला. त्याच्या आधी मी सांगते, तुम्हाला तर माहिती आहे की गावाला खूप पाऊस पडला 2-3 दिवसाआधी आणि वादळ पण आलं होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे पक्ष्यांचे घरटे कसे पडून जातात, तर खूप वादळ आलेलं. त्यात आम्हाला काहीतरी गावलं आहे. तर हे बघा, खारुताईचं पिल्लू अजून डोळे पण नाही उघडले आणि त्याच्यासाठी मी नवीन मस्त कणकवली गेली होती, तर बास्केट घेऊन आले छोटं. कारण पहिला तर मी बॉक्समध्ये ठेवलेलं, पण ते एवढं असं ज्या दिवशी आम्हाला भेटलं ना, त्या दिवशी भिजलेलं होतं पावसाने आणि खूप ओरडत होतं. म्हणून ते थोडं असं वाटत होतं की काय माहीत जगेल की नाही. पण दुसऱ्या दिवशीपासून खूप ॲक्टिव्ह झालं मस्त आणि मी त्याला दूध पण पाजते इंजेक्शननी. आणि मला नाही माहिती हे अजून दुसरं काय काय खातात. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की अजून ते काय काय खातात. शी केले बघा, शी पण करते. हात धुणारा मी, असं नको बोलू. थांब बेटू. हे बघा, बोका आता बाहेर गेलाय म्हणून, नाहीतर बोका असतो तर मी दार वगैरे सगळं बंद करते. शी. आता तुम्ही सांगेल छी किती गंदी आहे. तसं नाही, मला प्राण्यांची, पशु पक्षी सगळ्यांची आवड आहे. मी करते त्यांचं, मला आवडते. अजून थोडा मोठा झाला की खूप मजा येणार. मला एवढी इच्छा आहे ना की मी ह्याला पाळू, पण आता माहिती नाही कसं होणार पुढे. हे बघा, अजून डोळे पण नाही उघडले. दिसलं किती छोटा आहे. आणि मी यूट्यूबवर पण बघितलं होतं आणि माझी एक फ्रेंडला पण मी विचारलं होतं. तर यूट्यूबवर असं आलं की 15 दिवसात डोळे उघडतात आणि माझी एका फ्रेंडनी सांगितलं की 3 आठवड्यात, म्हणजे 3 आठवड्यात ते डोळे उघडतात असं असते. आता बघू, हे आम्हाला भेटलं तेव्हा त्याला किती आठवडे झाले किंवा किती दिवस झाले काय माहिती नाही. आता माझ्याकडे आहे तर 5 दिवस झाले आहे. आज 5वा दिवस आहे आणि म्हटलं आज व्हिडिओ करूया कारण 2-3 दिवस मी बिझी होते. तर तुम्हाला पण एक छोटीशी गोष्ट दाखवते म्हणून म्हटलं व्हिडिओ करूया. किती क्यूट आहे. आधी ना मी हे सगळं खाली लावून घेते ना, आता पडायचा तो. हे बघा, असा रुमाल ठेवला, फोन आलेला म्हणून. तर हे बघा, मी असं मस्त छोटूशं बास्केट आणलं कणकवलीला जाऊन आणि हा असा आतमध्ये रुमाल ठेवते आणि त्याच्यात ह्या बेबीला ठेवते. आणि मी ह्याचं नाव काय ठेवू. आता तर आम्ही स्क्विरू करतो, स्क्विरल म्हणून स्क्विरू. सुसू बन, सुसू केली. चालू असते याचं काय नाही काय. पहिल्या दिवशी काहीच नाही, आता खातो ना, मस्त दूध पितो ना. एवढा वळवळतो ना, काय करू मी. हे बघ, तुम्ही सांगेल पडलं नाही, तो असाच करतो, वळवळतो, खूप वळवळतो. तर हे बघा, असं मस्त मी आता त्याला पावसात खूप भिजलेलं, तर मस्त साफ बीफ करून असं थोडं फडक्यात ठेवून ऊब भेटेल ना म्हणून. आणि किती मस्त आहे, क्यूट आहे बघा. दूध जेव्हा त्याचा टाईम झाला ना, तर 4 वेळा देते. एकदा सकाळी उठून देते 7-8 वाजता, मग आता जेवताना म्हणजे 1 वाजेपर्यंत देते, नंतर दुपारी परत 4-5 वाजता आणि रात्री झोपताना. असं मी दूध पाजते इंजेक्शनने, पाणी डायल्यूट करून. आता अजून काय द्यायचं ते मला काहीच माहीत नाही आणि अजून डोळे पण नाही उघडले. मोठा झाला की काय द्यायचं हे तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी ह्याला काय करू, पाळू ना, मला खूप आवडतात. नाहीतर मी बघू, असा विचार पण असं पण होते की मोठं झालं की सोडून देऊ झाडावर, आणि असं पण होते की पाळू मस्त. हे बघा ना, क्यूटी स्क्विरू बेबी. हे बघा, अजून डोळे नव्हते, खाते भारी पटपट. चला आता ह्याला ना मी असं ठेवून देते. चिंकू
बप किती वळवळते, वळवळतो ती, तो काय माहित नाही. पटकन माऊ यायचा, मला भीती वाटते माऊची. हे बघा असा, तर मला आता धुवायला हवा. किती क्यूट आहे. मला नाव सांगा, मी ह्याचं नाव काय ठेवू कमेंट करून सांगा. आणि ह्याला खायला काय देतात ते पण सांगा. आणि असं नाही की आम्ही कोशिश नाही केली, आम्ही ना भरपूर कोशिश केली. म्हणजे ज्या दिवशी हा पडला होता, वरून पडला, एकदम छोटूसा आणि भिजलेला होता आणि बिचारा खूप असा थरथरत पण होता आणि ओरडत होता. तर हा असा आवाज पण करतो ना, तो ओरडत पण होता. तर आम्ही ना पहिला असं बॉक्समध्ये असं वरती ठेवलं. ह्याच्या आवाजाने ह्याची मम्मी आली आणि घेऊन गेली, तर अर्धा दिवस तरी ठेवलं. म्हणजे दुपारी ठेवलं आणि संध्याकाळपर्यंत ठेवलं. दुपारी ठेवून संध्याकाळपर्यंत आम्ही ठेवलं ह्याच्या आवाजाने. हे बघ आवाज करते आहे. ह्याच्या आवाजाने ह्याची मम्मी घेऊन गेली, तर पण ह्याची मम्मी नाही आली घ्यायला. मग आम्ही खाली घेऊन आलो घरी आणि मग ठेवलं. डोळे कधी उघडतात ते पण सांगा. 3 आठवड्याने उघडतात किंवा 15 दिवसांनी. आता ह्याला हा भेटला आहे, आता 5 दिवस झाले, पण ह्याला किती आठवडे झाले, 1 झाला 2 माहीत नाही. आता मी ह्याला दूध पाजणार, दूध देणार. भूक लागली असेल, आता पोट बघा आणि मग दूध पाजल्यानंतर पोट बघा कसं फुलणार ते. हे बघा आता पोट खाली आहे. हे बघ असा जेवाच काढतो छोटूशा. लई जोरात आवाज काढतो, आता काढत नाही. बाबा बोल स्क्विरू. आम्ही तर आता प्रेमाने स्क्विरू स्क्विरू करतो. स्क्विरू बिचारा पावसात खूप भिजलेला छोटा छोटा बाबू. आता याला भूक लागली असेल, दात हे बघ चावतोय. हे बघ भूक लागली असणार याला. मी पटकन घेऊन येते आणि तुम्हाला दाखवते कशा खातो तो. हे बघ हे बघा, एवढंसं पुरे एवढ्यात त्याचं पोट असं फुलून जाते. चला बाबू, जेवायचा टाइम झाला तुझा. घाणेरडा बाबू आहे तो, घाणेरडा. असा वळवळतो ना. थांब, मी असं पकडून दूध देते. हे बघ थांब रे, बघ किती बाहेर येतो. हे बघ थांबा. दिसत नसेल, थांब. एक मिनिट, खूप हे करतो ना असं.
आणि असा हाताने पण पकडतो भारी. हा थांब. किती छोटू बाबू येते, स्क्विरू बाबू. मोठा झाल्यावर मला विसरू नको. विसरलास तर मारणार आहे बघ. पकड पकड पकड, पकडून बी. तुला माझा आवाज ऐकू येतोय की नाही? कपडा नख किती मोठे दिसले, व्हाईट व्हाईट. किती वळवळतो, कसं मी याला सांभाळणार? जरा एका जगावर राहत नाही. छोटू बाबू येते. आवाज आला, जोरात करतो. थांब, डोळाच संपला. टायनी, किती क्यूट. आता पोट बघा, फुललंय कसं, कशा फुललंय ते पोट याचं. घट्ट पकडून असतोय बा. चला मंडळींनो, बाय. आता मी परत ह्याच्यात बास्केटमध्ये ठेवते. आता तो झोपणार. कसं काय ओरडत असतो. चल आता झोपायला जा, खाऊन झालाय. ना असा झोपणार. आणि मी असे ना खिडकीवर ठेवते, म्हणजे थोडं हवा लागेल ना. तर मंडळी, कसा वाटला आमच्या स्क्विरू बेबी बोलते मी. तर तुम्ही मला सांगा. अजून तरी मी 5 दिवस झाले दूधच देते. दूधमध्ये थोडं पाणी टाकून देते. तर आणि अजून काय द्यायचे असते मला माहीत नाही. हां, फक्त यूट्यूबवर बघितलं आहे, मोठे झाल्यावर ते फ्रूट्स देतात, पण तेव्हा
ते बघितलं की डोळे उघडलेले, अजून ह्याचे तर डोळे पण नाही उघडले. तर माहीत नाही आता पुढे काय होणार, बघू. मोठा होतो आहे, कसं काय होईल मी तुम्हाला दाखवत राहणार. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा मला. आणि ह्याला काय द्यायचं आणि कशी केअर करू ते पण सांगा मला. बाय. बघा माझा बोका आलाय, त्याचा आवाज येतो ना म्हणून ऐकतोय, म्हणून मला थोडी भीती वाटते. पण आम्ही असं बाहेर काढत नाही, बंदच असतो, म्हणून एवढं काही टेन्शन नाही. मारणार काय केलं तर मारणार. रोज माझा मार खातोस ना, रोज माझा मार खातोस ना. हां, अशी निगराणी ठेव त्याची. असा खिडकीवर बसून असतो, खिडकीच्या बाहेर सगळं दिसते. कशा बघतोय तो माऊ. ह्याच्याने ह्याची फ्रेंडशिप झाली तर काय, तसं नाही करेल हा. हा नाही करेल. कालूशी कशी फ्रेंडशिप करतो मग.